मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने नुकताच 2-3 दिवसापूर्वी एक जजमेंट दिलेलं आहे। त्यात विवाहासंबंधीचे जजमेंट आहे। त्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की हिंदू विवाह हा एक सण नव्हे तर संस्कार म्हणून भर दिला गेलेला आहे। आता या जजमेंटमध्ये असं होतं की एका जोडपाने विवाह हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे 1955च्या ॲक्टप्रमाणे त्यांनी विवाह केला होता। मात्र विवाहादरम्यान त्यांनी 7 स्टेप्स म्हणजे सप्तपदी जे हिंदू धर्मामध्ये अनिवार्य असतं ते त्यांनी 7 फेरी घेतले नाही। मात्र त्यांच्याकडे या व्यतिरिक्त सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स होते, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे विवाह रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वगैरे या गोष्टी त्यांच्याकडे होत्या। परंतु या विवाहाला चॅलेंज देण्यात आला। मग सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं आहे, 2 डिव्हिजन बेंचचे जजमेंट आहे। त्यात जस्टिस नागारत्ना अँड जॉर्ज मसीह यांनी ते जजमेंट दिलेलं आहे। त्यात असं कोर्टाचं असं म्हणणं आहे की लग्न हा केवळ गाणे, नाचणे किंवा भोगासाठी होणारा कार्यक्रम नसून स्त्री आणि पुरुष यांच्यातील पती पत्नी म्हणून प्रस्थापित करणारी एक गहाण बांधिलकी आहे। यावर कोर्टाने जास्त पद्धतीने जोर दिलेला आहे आणि केवळ नोंदणीकृत कल्याण समितीकडून प्रमाणपत्र मिळाले तर तुम्ही असं समजू नका की तुमचे जे लग्न आहे ते वैध प्रकारचे आहे। अशा प्रकारच्या लग्नाला केव्हाही चॅलेंज देऊ शकतं आणि कोर्ट त्याला अवैध डिक्लेअर करू शकतं। तर या जे जजमेंटची लिंक्स वगैरे आहेत मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा। धन्यवाद।